नमस्कार. श्रद्धा विश्वास शुभम गुरुजी हमखास. मंडळी, शनैश्चर जयंतीला नेमकं काय करावे आणि काय करू नये यासाठी आज आम्ही हा विषय आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. आपण नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. शनैश्चराय नमः. सूर्यपुत्र दीर्घदेहो विशालाक्ष शिवप्रियः मंदचार प्रसन्नात्मा पीडाम हृतवे शनिः. मंडळी, येत्या 16 मेला शनी अमावस्या आहे, शनैश्चर जयंती आहे. या दिवशी शनी महाराजांची उपासना विशेष महत्त्वाची आहे. मग या काळात करायचं काय आहे तर शनी महाराजांना नतमस्तक व्हायचं आहे. ज्यांना 7.5 चालू आहे, ज्यांना शनीचा त्रास होतो आहे, अशा सगळ्या मंडळींना तर शनीची उपासना करायचीच आहे. पण ज्यांना 7.5 नाही आहे, ज्यांना शनीची कृपादृष्टी प्राप्त करून घ्यायची, अशा सगळ्या मंडळींनी शनी महाराजांच्या देवळात जायचं आहे. शनी महाराजांना नमस्कार करायचा आहे. शनी महाराजांना तेल अर्पण करायचं आहे. काळे उडीद, मीठ इत्यादी द्रव्य अर्पण करायचं आहे. शनी महाराजांना मंदार रुई मंदारचा हार अर्पण करायचा आहे. त्याचप्रमाणे शनी महाराजांना त्या ठिकाणी लोखंडाचा धातू अर्पण करायचा आहे. काळे वस्त्र अर्पण करायचं आहे. शक्य झाल्यास या दिवशी आपण गोरगरिबांना तळलेल्या पदार्थांचं दान करायचं आहे. मग त्यामध्ये उदाहरणार्थ उडीद वडा असेल किंवा बटाटे वडा असेल की जे तळलेले पदार्थ आहेत, असे त्या दिवशी आपण दान करायचे आहेत. शनैश्चर जयंतीचा पर्वकाल आहे, शनी अमावस्या आहे. या पर्वकालामध्ये आपण शनैश्चर उपासना करा. नीलांजन समाभासम रविपुत्र यमाग्रजम छाया मार्तंड संभूतम तन्नमामि शनैश्चरम. शम शनैश्चराय नमः या मंत्राचा जप करा. ज्यांना 7.5 आहे त्या मंडळींनी तो जप पूर्ण करा. 23,000 शनी महाराजांची जपसंख्या आहे. या पर्वकालामध्ये केलेल्या जपाचं अधिक पुण्यफल प्राप्त होतं. त्यामुळे हा पर्वकाल मात्र कोणीही आपल्या जीवनामध्ये लक्षात ठेवा, विसरू नका. आणि या पर्वकालाला सगळ्यांनी शनैश्चरांची कृपा संपादन करून घ्या. आपणा सर्वांना नमस्कार.